तुमचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे. आज मला काय प्लॅन नव्हता ब्लॉग बनवायचा, कारण की मला माहिती नाही. आजचा दिवस मी घरीच होती, कारण की बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय. पण आई बोलली मला की तू डोसा बनव. तर मी विचार केला तू डोसा बनवतेच आहे तर तो ब्लॉग मध्ये यायलाच पाहिजे है ना. तिथे बटाट्याची भाजी बनवली, आता मी डोसा बनवते. पॅचर बघा, पॅचर असं किती मस्त वाटतंय. बट एनिवेज, जर चांगला नाही आला मला डोसा तर मी थोडी अँशियस झाली, कारण चांगला नाही आला मला डोसा तर ना डोसा कसा निघाला न चिपकता. मी छोटाच बनवलाय पहिला वाला, चेक करायला की चिपकतय नाही चिपकतय का, चेंजेस करायला पाहिजे की नाही. बट ठीक आहे, चांगला बनलाय. मी हे गणपोळी पावडर पण ऑर्डर केली आहे झेप्टो मधून. तुम्ही जर खाल्ला असेल पोळी डोसा, घी पोळी डोसा, तर आपण सारखं सारखं बाहेर नाही जाऊ शकत ना आपण खायला. कधी जेव्हा घरी बनतो तेव्हा मी ते खाऊन डोस्यावर लावते आणि खाते. आणि खूप चांगलं वाटतं. मी ते चपाती सोबत पण खाते, मला एवढी आवडते ते गन पावडर. तुम्ही पण प्लीज ऑर्डर करा. झेप्टो वरून भेटते, ब्लिंकिट वरून पण भेटते. इट इज व्हेरी इझी टू फाइंड नाउ डेज थिंग्स लाईक राईट. केलं मी चालू. तू सगळं टाकतेस, लय हरामी आहेस दीदी तू. एंटरटेनमेंट गाईज. एक्सक्यूज मी. टेस्ट गाईज. मस्त. तर गाईस, माझा डोसा वगैरे बनवून झालेला कधीच. भांडी वगैरे घासली. आता मी जाते आंघोळ करायला, कारण की मला एक रील बनवायची आहे. बघू आता ती किती बनते नाही बनते, कारण की मी असं फर्स्ट टाइम काहीतरी ट्राय करायला चालली आहे. म्हणजे थोडीशी अँशियस आहे कशी टर्न आउट होते ती रील. मग ती रील पोस्ट केली पाहिजे की नाही केली पाहिजे. जर तुम्हाला नसेल माहिती की मी रील्स बनवते तर भाई प्लीज जाऊन मला, इथे मी कुठेतरी आयडी माझा मेन्शन करते, तिथे जाऊन फॉलो करा मला. मी ऑलरेडी तिथे रील्स पोस्ट केलेले आहे, तर तुम्हाला मजा येईल माझे रील्स बघून. आता आंघोळ करते, रेडी होते. सध्या तरी पाऊस नाहीये. आय होपफुली अजून थोडा वेळ पाऊस नाही पडू दे. ती रील जशी मी शूट करून देते तर पाऊस पडू शकतो. आय मीन कारण भिजायला होतं या पावसामध्ये. यार लोकांना का पाऊस आवडतं मला नाही माहिती. का ते लोक एवढं बारिश का मौसम करतात. आय मीन आय डोंट लाईक ॲट ऑल. बट आंघोळ करू आणि मग बघूया कशी रील टर्न आउट होते तर माझी आंघोळ वगैरे करून झालेली आहे. आणि आता मी विचार करते बाहेर जाऊ, पण आता थोडासा पाऊस आलाय. वेट करीन थोडासा कमी व्हायचा, मग जाईन. खूप अंधार झालाय ना घरी, पाऊस पडतोय तर, म्हणून मी लाईटच्या खाली उभी आहे प्रॉपर. बघू आपण आता काय होतं. मी बराच वेळ वेट केला पण पाऊस काय गेला नाही. मी रील बनवायला पण नाही गेली, मी घरीच बसली आहे. माझा मूड ऑफ झाला. काय करू नाही शकत. 7:30 वाजले. मग मी आता माझी कॉफी पिली, पीठ मळलं. आता मी जाते चपात्या करायला. बघू आता अजून काय होतंय. लेट्स गो. गाईस, माझी कॅमेरामॅन मला जरा पण हेल्प नाही करते. मी ते चपात्या पण लाटते आणि भाजते पण आहे. आणि माझी कॅमेरामॅन आता झोपून उठलीये. मग आता तिला सांगते मी चपात्या भाजायला, कारण की मग लाटायचं आणि भाजायचं मी थोडी आय एम नॉट दॅट एक्सपर्ट राईट नाउ. आय एम जस्ट लर्निंग. तर तिला सांगते भाज, मी तोपर्यंत लाटते. तुम्ही पण या जेवायला. गरमागरम चपाती आणि भाजी कसली मला नाही माहिती, आपण ते बघूया. मला तर आवडली आहे गाईस माझी चपाती. तुम्हाला जर आवडली असेल तर कमेंट मध्ये सांगा. अप्रिशिएट करा थोडंसं यार. तुम्ही कमेंट्स नाही करत माझ्या व्हिडिओला, असं करता तुम्ही. कमेंट्स करा. आणि तर गाईस, तुम्ही जी लास्ट क्लिप बघितलेली ती होती संडे इव्हनिंगची. लाईक ते चपाती वगैरे करते संडे इव्हनिंग. मग डिनर वगैरे झाला आणि मी मंडेला काहीच शूट केलं नाही, कारण की माझ्याकडे काही शूट करण्यासाठी नव्हतं. कारण की बाहेर पाऊस एवढा चालू होता आणि मी घरीच होते, तर मी असं काही जास्त शूट केलं नाही. कारण की मला माहिती नाही की तुम्हाला काय दाखवायला पाहिजे शूट करून, बिकॉज मी काय केलंच नाही घरी बसून. बट आज आहे ट्यूजडे आणि संध्याकाळी मी एका इव्हेंटला जाणार आहे. तर मी तो इव्हेंटचा ब्लॉग पण याच्यामध्ये कंटिन्यू करेल की तो इव्हेंट कसा जातोय, कुठे आहे तो इव्हेंट आणि
सगळं काही. पण आता सध्या मी करणार आहे लंच. तर आपण आता लंच वगैरे करूया. मी तुम्हाला जेव्हा आवडत वगैरे असेल तेव्हा मी तुम्हाला हे देते. काय असतं ते? अरे यार, ते काय असतं? जल्दी बोल. इव्हेंट्सचे डिटेल. ठीक आहे, बाय. अजून आजच्या लंचमध्ये एक स्पेशल गोष्ट आहे, ती आहे, दिसते का नाही तुम्हाला माहिती नाही, थोडा अंधार पडलाय कारण की बाहेर पाऊस पडतोय. ती आहे खीर. आणि मला खीर खूप जास्त आवडते कारण की मी स्वीट टूथ पर्सन आहे. तर आता मी माझं लंच एन्जॉय करते आणि माझं डेझर्ट पण एन्जॉय करते आणि आपण लवकरच भेटूया. माझं जेवण वगैरे करून झालंय. बराच टाइम झाला ऍक्च्युअली, कारण की आता 5:30 वाजतायत. मी नंतर सिरीज बघत होती, द गर्लफ्रेंड करून एक आहे. जास्त नाही बघितले, 1-2च एपिसोड बघितले. मला इंटरेस्टिंग वाटते. आता बघू पुढे काय होतं ते. बट आता मला व्हायचंय रेडी आणि आता मी विचार करते की मी काय घालू, कारण की बाहेर पाऊस चालू आहे आणि मला थंडी पण वाजते लवकर. तर मला असं काहीतरी आउटफिट घालायला लागेल. मी ऍक्च्युली विचार करत होते की वन पीस वगैरे घालू, कारण की कसं मग ते जास्त ओलं वगैरे नाही ना. जीन्स वगैरे घातली का एवढा पावसामध्ये ओलं होऊ शकतं आणि तुम्हाला माहितीच आहे की सुकवायचे कपडे किती वांदे आहेत ते. बघू, काहीतरी डिसाईड करते आणि तुम्हाला लवकर भेटते. की वन पीस घालीन, पण तो नाही घालत मी आता, कारण की मला नाही माहिती का नाही घालत आहे, कारण माझं मन अचानक गेलं. कारण की आय डोंट नो गाईस, मी अँशियस होते मध्येच, की मी घालू की नको घालू, कशी दिसेल मी, आणि असं आणि तसं, जे जे नाही विचार करायला पाहिजे ते पण करणार. आणि मग मी जे मला असं मन करतं ना की मला हे घालून जायला पाहिजे, मी ते कधी घालूनच नाही जात, बिकॉज माय ओव्हर थिंकिंग ना ते एक्साइटमेंटच किल करून टाकते. मग देन आय वेअर सम डिफरंट आउटफिट. बट मला हा आउटफिट पण खूप जास्त आवडलाय. मी तुम्हाला नंतर माझा आउटफिट दाखवतो, ठीक आहे. मी रेडी होते आता. तर तसं मी तुम्हाला सांगितलेलं मगाशी की मी इव्हेंटला जाते. तर तो इव्हेंट आहे मूवी प्रेमियर, आणि आता मी मूवीचं नाव विसरली, बट तो आहे हॉरर मूवी. आणि हॉरर स्टोरीज किंवा पॉडकास्ट मला असं ऐकायला खूप आवडतं. खूप म्हणजे हे तुम्हाला आता कळलंच असेल, मी दिवस रात्र पॉडकास्ट ऐकू शकते. मला स्टोरीज आणि असं पॉडकास्ट वगैरे ऐकायला खूप जास्त आवडतं. पण जेव्हा गोष्ट मूवीजची येते तेव्हा आय गेट स्कॅर्ड, कारण की पॉडकास्टमध्ये कसं 2 माणसं नॉर्मली बोलत असतात आणि मूवीमध्ये काय होतं हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आणि ते पण मी आता झाली आहे थिएटरमध्ये बघायला. माझी थोडी नाही, खूप जास्त फाटलेली आहे ऑलरेडी. बट बघूया आपण कसा जातोय तो मूवी प्रेमियर. मी आता आउटफिट कसं दाखवू तुम्हाला आता मला नाही माहिती. हर टाइम मी बोलते यार मी तुम्हाला आउटफिट दाखवेन, पण मला कधी चान्सच येत नाही. आणि जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा मी विसरून जाते की मला आउटफिट दाखवायचं तुम्हाला. बट मी नक्की दाखवेन तुम्हाला आउटफिट. आता मी थोडं रेडी वगैरे होते. रेडी तर ऑलमोस्ट झालेलीच आहे, कपडे घातलेले आहे, फक्त केस करायचे आहेत थोडी. रेडी तर मी तशी ऑलमोस्ट झालेलीच आहे. बोल. गाईज माझे कपडे घालते. हा टॉप माझा आहे, माझा. हा, मग मी सांगत होती ना त्यांना, असं की मनसेचा टॉप आहे. हो, मी सांगणार होती त्यांना की गाईस मी हा टॉप माझ्या प्रिय बहिणीचा घातलेला आहे आणि ती आहे ही. हा तिचा टॉप आहे. आता मी तुम्हाला फुल कसं दाखवू, बट मी तुम्हाला बाहेर गेल्यावर दाखवते. दाखव आउटफिट गाईस, आउटफिट टॅटूज. आणि मी तिचं घातलंय धडाचाच डीमार्ट से लाया था. जो भी कुछ हो, ठीक आहे. आता मी माझी कॉफी पिणार आहे. माझी बहीण मला एकटी सोडून फिरते. तर मी हे बोलत होते की माझी बहीण नेहमी मला एकटीला सोडून फिरत असते. बीन एल्डर सिस्टर, तिने मला घेऊन जायला पाहिजे ना कुठेतरी. नेहमी एकटीच फिरते, एकटीच खात असते, मला कधीच घेऊन नाही जात भाईसाब कुठे. आपण मग तिचं काम असलं तर बरोबर काम करून घेते. सो गाईस, अशी बहीण प्लीज तुम्ही नका कधी मागू देवाकडून की जी एकटी फिरते. बाय, मला मिस नका करू. कोणच नाही मिस करणार आहे तुला, पहिली गोष्ट तर. एनिवेज, हा ठीक आहे, सॉरी. एनिवेज, आता ऍक्च्युली गोष्ट कशी आहे, मी स्वतः +1 बनून चालले आणि +1चा अर्थ काय असतो हे तिला अजून माहिती नाहीये वाटतं. बट
व्लॉग जर बघत असशील ना भाई तू नंतर, तर +1चा अर्थ गुगल कर आणि नंतर मग तू मला बोल. लेट इट बी. आता मी रेडी झाले, फटाफट कॉफी पिते आणि आम्ही निघू, कारण की आयुष हॅज ऑलरेडी अराइव्ड अँड आय हॅव टू स्टील गेट रेडी. लवकरच भेटू. तर गाईस मी फायनली आम्ही फायनली निघालो. हाय बोल रे. हाय हाय आता आवाजच गेला. तर गाईज आम्ही फायनली निघालो आणि आम्ही जातोय कॅबने. अंधेरी. या कारण की बाहेर पाऊस पडतोय. एवढा नाही पडत आहे, थोडासा पडतोय, बट भूक लागलेली. एक तर आम्ही ना कॅबचा वेट करत होतो, तर त्याला होते 10 मिनिटं यायला होते आणि आम्ही 10 मिनिटं उभे होतो तिथे टाइमपास करत. आणि मी जशी बाहेर आली आणि मला आठवलं की पाणीपुरी खाल्ली असती यार. मला क्रेविंग झाली पाणीपुरी खायची, बट तोपर्यंत आमचे कॅबवाले आलेले. मग आम्ही विचार केला इट इज नॉट अप्रोप्रिएट टू कीप हिम वेटिंग. मग आम्ही निघालो. आता आम्ही बघू. मला खरंच भीती वाटते भाई मूवी बघायला जायला, कारण की तो हॉरर आहे. तुला काय मला नाही काय वाटत आहे. असं 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 काहीतरी कर. दिस इज मी बिफोर वॉचिंग अ मूवी. काय नाही, मी ना ज्याची एक्सपेक्टेशन ठेवतो त्याचं उलटच होतं नेहमी, म्हणून मी काय एक्सपेक्टेशन नाही ठेवले. ह्याच्यामध्ये एक्सपेक्टेशनचं काय काय- भाई? असं- ह्याच्यामध्ये असं आपण- स्कॅरीनेस येतोय मला थोडासा. आता आपण असा विचार केला की तो मूवी हॉरर आहे आणि जर नसला मग पोपट झाला. मग उलट चांगली गोष्ट आहे ना. मग नाही, मला नाही. भीती नाही वाटणार. ह्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? मला भीती नाही वाटणार. सांग नाही बाई. हा खूप जास्त करतो. ह्याला कटच करेन मी माझ्या ब्लॉग मधून आता. हा ह्याचे खूप जास्त नाटक होतं. खूप जास्त बुली करतात हे लोक मला. ही हा सॉरी हा आणि माझी बहीण, हे लोक जर एकत्र आले आणि मी असेल तर भाई ते असतं ना 3 लोगों में एक का बकरा होता है, वो बकरा मैं हूँ. ये दोनों में, और दोनों मुझे इतना बुली करते हैं. मुझे पता नहीं मैं हिंदी में क्यों बात कर रही हूँ, बट ठीक आहे. आता आम्ही जाऊ. आता गाणी वगैरे ऐकू मे बी, किंवा मग आम्ही हे लस्सीवाला गोपाल डेअरी. चला गाईस, तुम्हाला दिसते की नाही मी? आय होप यू कॅन सी मी. बट ठीक आहे, आता जाऊ आणि विल लेट यू नो अबाउट. मूवी कितीचा आहे? 8चा आहे. 8चा तर आहे. सांगितलंय 8चा. सांगितलंय knows. 8चा. आता झालंय 7:20 आणि तसं आहे तर अंधेरीला. पण आता पाऊस आणि ट्रॅफिक संध्याकाळच्या हिशोबाने आता माहिती नाही आम्ही कधी पोहोचू. लास्ट टाइम तेच सांगितलेलं 6:30चा शो होता आणि 8:15ला चालू झालेला. तर आता त्यांनी प्रॉपर टाइम सांगितलंय की भाई 8ला चालू होणार आहे का नक्की त्यांचं काय लॉजिक आहे ते त्यांना माहिती. आता ते तिकडे गेल्यावरच कळेल. आता मी माझी बकबक बंद करते, नाही तर तुम्ही लोक बोर व्हाल. बाय. आम्ही अजून नाही पोहोचलो. किती वाजले? 8:15. 8:10 झाले. अजून आम्हाला 15 मिनिटं दाखवत आहेत. मॅक्स टू मॅक्स 8:30 पर्यंत पोहोचूच आम्ही. मला एवढी भूक लागली ना, मी काय बोलू तुम्हाला. आणि बाहेर पाऊस पडतोय. असं काहीतरी गरमागरम स्पायसी खायचं मन करतंय माझं. असं झालं मी कधी तिथे पोचते. आणि आम्ही विचार केलेला रस्त्यावरती तरी वडापाव वगैरे दिसला तरी कसं कॅबमध्ये घेऊ, पण भाई काही दिसलंच नाही मला. काहीच नाही दिसलं. बट ठीक आहे, बघू. तू बोर होतोयस का? मी पाऊस एन्जॉय करते. पाऊस समजलं का? पाऊस एन्जॉय करते. वेदर एन्जॉय करा. एवढा छान पाऊस पडतोय. जरा बघतोय बाहेरचं वातावरण. एवढ्या दिवसानंतर घराच्या बाहेर पडलोय. खोटं बोलतो यार गाईस. आणि मी माझ्या दुसऱ्या फोनने लावलीये फ्लॅश आणि एका फोन मध्ये रेकॉर्ड कर. पाऊस बघा गाईस. म्हणजे एवढं जोरात नाही, बट आहे. बघूया आता. मला भूक लागली आहे यार खूप. स्लो. मी 9ला नाही, 9लाच 10 मिनिटात. पण ही बघा ना किती मस्त वाटतंय. मी तुला दाखवते 1 मिनिट. मला तर हा आउटफिट खूप जास्त आवडलाय. मला असं वाटतं मी क्यूट दिसते. तर आम्ही एक तर ऑलरेडी 1 तास लेट होतो मूवीला. 8चा शो होता. आम्ही 9ला आलो आणि गेलो. ठीक आहे, एक तर मूवी समजणार नाही, 1 तास लेट होतो, काय कॅरेक्टर काय होतं काही समजत नव्हतं, पण इंटरेस्टिंग वाटत होता मला. मी बघत होती. पाठी सगळ्या सीट्स फुल झालेल्या बिकॉज सगळे लवकर आलेले. आम्ही एक तर लेट आलो. मग आम्ही थोडं नाही खूप जास्तच पुढे बसलो. आणि कसं होतं ते जेव्हा तुम्ही येतात ना, तर ते कॅरेक्टर गेटअप वगैरे करून येतात. ते होते सगळे बाहेर फोटोज वगैरे काढत होते. आणि बॅक ऑफ माय माइंड ना मी थोडी अलर्ट होती पूर्ण मूवी बघताना की हे लोक येतील का. मला असं फिलिंग येत होती की ना, असं मला वाटतं की हे जे कॅरेक्टर फिरतायत ना बाहेर, ते लोक येणार मध्ये मूवी असं रिॲक्शन कॅप्चर करायला.
आणि मी मूवी बघत होती. मला थोडं थोडं इंटरेस्ट येत होता की पुढे काय आहे, पुढे काय आहे. आणि तेवढ्यामध्ये हे आले आणि पुढच्या सीटवर जाऊन बसले. नशीब माझं की आमच्या इथे नाही बसले. पुढच्या सीटवर जाऊन बसले आणि ती मुलगी घाबरली. आणि ते बघून माझी जी एवढी फाटली ना, मी हार्डली 15 ते 20 मिनिटं बसली असेल थिएटरमध्ये आणि मी बाहेर आली आणि हा मूवी बघत होता. मी म्हटलं मला नाही जमणार. पण मी हा मूवी आल्यावरती नक्की जाईन बघायला, कारण मला पूर्ण स्टोरी बघायची आहे याची, नक्की काय हे मला बघायचं आहे. पण हे कॅरेक्टर्समुळे ना माझी फाटली भाई. मी जसं तुम्हाला सांगितलेलं की मी ऐकीन पॉडकास्ट वगैरे, मला खूप आवडतो ऐकायला, पण मला असं दाखवू नका. बट ठीक आहे, एनिवे आता मूवी वगैरे संपला, आता वाजले 11. आम्ही आलोय कुठे, पंजाब ग्रिलमध्ये, कारण की आजूबाजूला कुठे रेस्टॉरंट्स दिसत नाहीये. बघू आता जेवण कसं भेटतंय. मला खूप भूक लागली. तर आम्हाला कसं पॉपकॉर्न दिलेला, पेप्सी दिलेली आणि 2 समोसा पण दिलेले. मी ते सगळं तिथेच सोडून बाहेर आली आणि या माणसाने समोसा खाल्ला, पॉपकॉर्न खाल्ला आणि हा बाहेर आला. तर आपण त्याचा रिव्ह्यू घेऊया आता एक हा. पण मूवी संपल्यानंतर बाहेर येऊन त्यांच्यासोबत फोटो काढला ही वेगळी गोष्ट आहे. किती स्कॅरी आहेत ते. मी कधीपासून बोलत होते की मला भूक लागली, मला भूक लागली आहे. हा, आम्हाला एवढं खूप मोठा पॉपकॉर्नचा टब दिलेला आहे या टायमाला. आणि लास्ट टाइम आम्ही जे फर्स्ट मूवी प्रीमियरला गेलेली ना, मी त्या ही मॅन का समथिंग, एक एवढूसा होता आम्हाला, फक्त एवढाच असेल मॅक्स, एवढाच साईज होता पॉपकॉर्नचा, आणि एक मिनी समोसा आणि एक कोल्ड्रिंक होती. पण हे लोकांनी भाई मॅसिव्ह दिलेला टब, तो माझ्याकडून संपलाच नाही. हा माणूस दोन्ही, माझा पण खाल्लं, ह्याचं पण खाल्लं आणि मला इथे खूप भूक लागली आहे. मी काय करू, मी घरातून निघाल्यापासून बोलते मला भूक लागली, मला भूक लागली. आणि आता फायनली कधी आता येतोय काय माहिती. आता 11 वाजलेत. मोस्टली यांचं किचन वगैरे पण आता बंदच होत असेल. बघू टेस्ट कशी आहे. मग तुम्हाला हे सांग, माझा पॉपकॉर्न खाऊन कसं वाटलं आणि मूवी मूवी कसा वाटला तुला? माझा मूवीकडे लक्षच नव्हता. माझं लक्ष पॉपकॉर्न खाण्यात होता. कारण का पॉपकॉर्न खाण्यामध्ये मी थोडासा डिस्ट्रॅक्ट होत होतो ना. कारण का ते जे व्हिज्युअल्स होते ना भाई, लय बेकार होते. खरं सांगतो, लय बेकार होते. माझी थोडीशी फाटली. खून खराब आहे. बहुत खून खराब आहे. नुसता कापाकापी चालू होते भाई. हॉरर कमी आणि तो असा ना झॉम्बी टाईप मूवी जास्त वाटत होता मला, खरं सांगायचं झालं तर. आणि त्याची एंडिंग तर जे टिपिकल हॉलिवूड हॉरर मूवीजमध्ये असते, एक मुलगी अशी वाचते, चादर घेऊन असते आणि कॉफी पिते, पण इकडे कॉफी नाही, इकडे ती सुट्टा मारत होती बस. बाकी सगळा मूवी कडक होता भाई, कडक. आवडला आपल्याला. मग आल्यावर बघणार तू? आल्यावर काय, मी आता बघितलं ना, बदल एकदा. अरे पण तो अर्धाच बघितला ना नाही, आपण. अर्ध्यामध्येच माझी फाटली. अजून अर्धा बघितलं तर काय होईल, पूर्णच फाटेल ना. मग रिस्क नाही घ्यायचं. एकतर मला हनुमान चालीसा पण विसरलोय मी, भीती वाटते. मला येते बाई, पूर्ण येते. चांगली गोष्ट आहे. जेवण झालंय माझं आणि आय एम हॅव्हिंग माय आईस्क्रीम. माझा आवाज मे बी नसेल येत तुम्हाला. मग आता आमची ऑटो आलेली आहे फायनली. नाही आली गाईज ऑटो. ऑटोचा वेट करतोय आणि हा आईस्क्रीम नाही खात. आय मीन, हू डज नॉट लव्ह आईस्क्रीम बाई? आय डू लव्ह व्हेरी मच. आय एम ऑलवेज 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 इन फॉर आईस्क्रीम. ऑटो बुक केली आमची आणि आम्ही निघालोय. मला एवढं चांगलं वाटतंय ना जेवून, की मी तुम्हाला काय बोलू. म्हणजे मला इतकी भूक लागलेली ना, मी नाही सांगू शकत. असं ते सोल्ड सॅटिस्फॅक्शन असतं ना खाल्ल्यावरती, की तुम्हाला एकदम भूक लागली असेल तुम्ही जेव्हा खाता, इतकं बरं वाटतं ना ते, मी तुम्हाला नाही सांगू शकत. आणि त्यानंतर मी माझी आईस्क्रीम पण खाल्ली. यू नो हाऊ मच आय लव्ह आईस्क्रीम. इफ यू डोंट, आय लव्ह आईस्क्रीम व्हेरी मच. आय मीन, आईस्क्रीम अशी गोष्ट आहे ना, ती मला कधीच ना लाईफ मध्ये मी त्या गोष्टीला कधी नाही बोलू शकत, कारण की आय लव्ह आईस्क्रीम. आणि ह्याने आईस्क्रीमच नाही खाल्ली. मी ना टेन्शन मध्ये, मला मम्मी घरी जाऊन काय बोलेल, मला काय सुधरत नाही. आता मला काय सुधरत नाही भाई. हे सगळं ना ब्लॉग चालू केल्यावर बोलतो. आता हे सगळं काय नाही बोलत होता, हे फक्त ब्लॉग मध्ये येतो आणि असं दाखवतो की मला खूप टेन्शन आहे. बाई आहे तो ऑब्व्हियसली मला पण. 12 वाजले, पण आता आमच्या हातामध्ये नव्हतं भाई, की यु नो पटापटा प्रीमियर संपवा आणि जेवा आणि हे करा. बाहेर पाऊस पडतोय आणि असं ऑटो मधून इथून असं पाणी येतंय. मी थोडा दिवस एवढाच होता. लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. सगळं पाणी उडतंय यार गाईस. बट एनिवेज ठीक आहे. प्लीज गाईज, प्लीज तुम्ही सबस्क्राईब नाही करते माझ्या चॅनलला. असं का करताय तुम्ही?
हा व्हिडिओ बघा आणि शेअर करा सगळ्यांना आणि तुमच्या सगळ्या 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 फ्रेंड्सला सांगा की सबस्क्राईब करा. तुम्ही पण करा ना घरच्यांच्या फोन मधून सगळ्यांमधून. यु नो, बिकॉज तुम्ही नाही करणार तर मग कोण करणार सबस्क्राईब. मी तुम्हाला सांगू शकते की सबस्क्राईब करा. बरं ठीक आहे, मी जास्त नाही बडकरत आणि तुम्हाला जास्त नाही पकवत. आजच्या ब्लॉग साठी एवढंच. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. आतासाठी बाय, गुड नाईट.